हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी गणेश चतुर्थी निमित्ताने छान सिंपल मेकअप करते आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर सगळ्यात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आज आपण आता मेकअपला सुरुवात करूया. मेकअप सुरुवात करताना पहिले तर मी स्किन केअर आहे रेग्युलर, ते माझं करून झालं आहे. आणि त्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये मी प्रायमर लावते आहे आणि दुसरी जी स्टेप आहे त्यामध्ये आपण फाउंडेशन लावून घेणार आहे. फाउंडेशन लावताना पूर्ण चेहऱ्यावरती एक इव्हन टोनमध्ये स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे चेहरा आणि गळा दोघं ठिकाणी एकदम छान व्यवस्थित एक डबडब मोशनमध्ये लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण तिसरी जी स्टेप असणार आहे आपली मेकअप सेट करण्यासाठी, आपण सेटिंग पावडर वापरणार आहे. तर सेटिंग पावडरमध्ये म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहे. तर आता कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मी मॅबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ती वापरते आहे. कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मी मॅबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे. त्यामध्ये माझा शेड आहे 128 वॉर्म न्यूड. तर असं मी शेड वापरते. माझ्या स्किन टाईपला तो शेड सूट होतो, त्यामुळे मी हा शेड वापरते. तुमच्या स्किन टाईपनुसार पण तुम्ही छान शेड निवडू शकता. जो तुमचा स्किन टोन असेल त्यानुसार आपण शेड निवडायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती तो सूटही होतो आणि आपल्या चेहऱ्याला म्हणजे मेकअप केल्यासारखं वाटत पण नाही, आपण एकदम नॅचरल ग्लोई मेकअपमध्ये दिसतो. आणि त्यानंतर मी आता ॲब्रो सेट करून घेते आहे. ॲब्रो सेट करताना मी ॲब्रो पेन्सिल वापरते आहे, म्हणजे माझे ॲब्रो काही विरळ नाही आहेत, पण मी तरी पण थोडंसं सेट केलं तर छान दिसतात. आणि त्यानंतर मी आता काजळ वापरते आहे. तर काजळमध्ये ब्लू हेवनची काजळ वापरते. शेड त्याच्यामध्ये ब्लॅक आहे आणि वॉटर लाईनला म्हणजे लोअर वॉटर लाईन आणि अप्पर वॉटर लाईन असं दोनही ठिकाणी मी काजळ अप्लाय करते, कारण की वरती मी लायनर लावणार नाही आहे, त्यामुळे दोघं अप्पर लाईनमध्ये मी काजळ यूज करते आहे. आणि त्यानंतर आपण लावणार आहे लिपस्टिक लावून छान व्यवस्थित आपल्या याच्यानुसार लावणार आहेत. आता मी पिंक शेड वापरते आहे लिपस्टिकमध्ये. आणि त्यानंतर छान टिकली लावून घेणार आहे. टिकली लावून झाल्यानंतर मी आता केस जे आहे हेअर म्हणजे केस बनवून घेणार आहे, म्हणजे हेअरस्टाईल बनवून घेते आणि असा माझा मेकअप संपतो. तर चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.